मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर आणि लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड या आमच्या कंपनीचा उद्देश हा आहे की प्रत्येक लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापारी यशस्वी झाला पाहिजे. त्यासाठीच आम्ही असंख्य ट्रेनिंग प्रोग्राम्स करत असतो. हे व्हिडिओज पण त्यासाठीच आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघूया की असं म्हटलं जातं जगातले 80% उद्योग हे पहिल्या 3 वर्षात एक तर घसरणीला लागतात किंवा बंद पडायच्या मार्गावर असतात. त्याचं मुख्य कारण हे आहे की तो उद्योग सुरू करणारा असतो तो उद्योगपती नसतो. त्याला फक्त एक वेड आलेलं असतं डोक्यामध्ये की मला उद्योग करायचा आहे, मला कुठलाही बॉस नको, माझ्या डोक्यावर कोणाचाही मला कोणाच्या अंडर काम करायचं नाही. म्हणून मग तो ठरवतो की मला माझा व्यवसाय सुरू करायचा आहे, म्हणजे मीच सुरू करून टाकेल. तो सुरू करतोय उत्साहात, पण तो सुरू करताना त्याला हे लक्षात येत नाही की व्यवसाय सुरू करणं आणि व्यवसाय करणं हा विचार करणं आणि ऍक्च्युअली काम करणं याच्यामध्ये फरक आहे. मग तो नोकरी केल्यासारखाच बिझनेस करायला लागतो. तो व्यवसायावर काम करत नाही, तो व्यवसायामध्ये एखादा स्किल सेट शोधतो आणि तेच काम करत राहतो आणि त्यालाच व्यवसाय समजतो. आज कित्येक जण त्यांच्या व्यवसायामध्ये इतके बिझी आहेत कारण ते काहीतरी काम करत असतात आणि ते एकच काम करणं म्हणजेच व्यवसाय करणं हे समजतात. अगदी तुमचा व्यवसाय असेल तर तुम्ही एक स्वतःलाच प्रश्न विचारून बघा की तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी कामाला जाता की व्यवसायासाठी जाता. बरेचसे जण कामाला जातात. एम्प्लॉई जसं कामाला जातो तसं आपण पण तिथे कामाला जातो. तिथे जाऊन काय करतो तर काहीतरी काम करतो. व्यवसायासाठी काहीच करत नाही. व्यवसाय हा सगळ्या चतुरस्त्र अँगलनी बघून त्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करत नाही. तुम्हाला जे आवडतं आणि जे रुचतं, ज्याला तुम्ही तुमचं काम समजता तेच तुम्ही करून येता. परिणाम काय होतो? व्यवसायाच्या गरजा आणि तुम्हाला जे येतं हे जर वेगळं असेल तर तुमचा व्यवसाय चालूच शकत नाही. भले ते तुम्हाला आवडत असेल किंवा तुम्हाला जर एखादी गोष्ट आवडत नाही पण ती व्यवसायाची गरज असेल तर ती बघावं लागेल. फायनान्स हा बऱ्याचशा जणांना आवडत नाही बघायला, म्हणून ते काय म्हणतात, नाही 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 मी नाही बघणार त्याकडे. पण ते बिझनेसची गरज असेल तर बघावं लागेल, शिकून घ्यावं लागेल तुम्हाला. आज 80% व्यवसाय यामुळे प्रॉब्लेममध्ये आहेत की जे ओनर्स आहेत दे बिहेव लाईक एम्प्लॉई. दे गो वर्क अँड कम बॅक. बिझनेसच्या गरजावर ते लक्षच देत नाहीत वर्षानुवर्ष. अगदी एक छोटंसं उदाहरण सांगतो. मग एक पार्टिसिपंट आमचा असं म्हणाला की मला ते वारंवार इंटरव्ह्यूज घ्यायला आवडत नाही. मी त्याला म्हणालो तूच घेतले पाहिजे असं कोणी सांगितलं? म्हणाला नाही. मग कसं काय, कोणाकडून इंटरव्ह्यू घेऊन घेणार? म्हटलं फाइंड अ पर्सन हू कॅन टेक इंटरव्ह्यूज. कारण बिझनेसची गरज इंटरव्ह्यू घेणे आहे, चांगले एम्प्लॉई निवडणे आहे. इफ यू आर नॉट एबल टू डू इट, फाइंड आउट समवन हू कॅन डू इट. त्याला असं वाटत होतं मला वेळ नाहीये, मी करू शकत नाहीये. मग तर आजचं उद्या केलं तरी चालेल, उद्याचं परवा केलं तरी चालेल, एम्प्लॉई उशिरा आला तरी चालेल. पण जर बिझनेसला एम्प्लॉईची गरज आहे तर तुम्हाला ते करावंच लागेल. कित्येक जण एम्प्लॉई टिकवून ठेवतात. ते म्हणतात नाही याला काढलं तर नवीन घ्यावं लागेल, त्याला परत ट्रेन करावं लागेल. व्यवसायाची गरज असेल तर हे करावं लागेल. त्यामुळे एक लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा स्वतःला प्रश्न विचारून बघा की मी माझ्या व्यवसायाच्या गरजा समजून घेऊन काम करतोय की मला ज्या गरजा वाटतायत त्यावर मी काम करतोय. आणि तुम्ही तुमच्या गरजा ह्या व्यवसायाच्या गरजा जर समजायला लागला तर तुमचा व्यवसाय कधीच ग्रो होणार नाही. कारण तुम्ही तुम्हाला आवडतं कामं करत बसाल विच मे नॉट बी सुटेबल फॉर युअर बिझनेस. कदाचित तुमच्या बिझनेसच्या गरजा ह्या टोटल वेगळ्या असतील आणि प्रत्येक व्यवसायाच्या स्वतःच्या गरजा असतात. त्यामुळे तुम्ही विचार करा की तुम्ही तुमच्या गरजा, तुम्हाला जे आवडतंय ते करताय की तुमच्या बिझनेसला जे आवश्यक आहे ते करताय. कदाचित तुम्ही त्या 80%तून बाहेर याल. आज आपण इथे थांबूया मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्या परत भेटूया एका नवीन व्हिडिओसाठी. धन्यवाद.